विद्यार्थी मित्रांनो, मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास या विषयाची ओळख करून घेताना आपण सुरुवातीपासून कथेचे स्वरूप, कथा म्हणजे काय, कथेचे घटक हे सर्व पाहत आलेलो आहोत. आता आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत कथेचे प्रकार. कथेचे प्रकार हा घटक समजून घेताना आपल्याला कथेचे वेगवेगळे प्रकार जाणवतात. हे प्रकार ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस कथे नेमकी लेखक लिहिताना कशा पद्धतीने तिचे ते लेखक लेखन करतो, लेखन करताना लेखकासमोर कोणता कथेचा प्रकार समोर असतो आणि लेखक कोणत्या प्रकाराला धरून कथा लिहिण्याचा प्रयत्न करतो, हे सगळं आजच्या घटकामध्ये आपण समजून घेणार आहोत. मुळामध्ये आपण सुरुवातीपासून कथेबद्दल खूप बारकाईने चर्चा करत पुढे पुढे आलेलो आहोत. आज आपण ज्या घटकावर चर्चा करतोय त्याचं नाव आहे कथेचे उपप्रकार. मध्ययुगीन काळातील व लोकवाङ्मयातील लोककथा आधुनिक काळात बऱ्याच अंशी बदललेली दिसते. आपण सुरुवातीलाच बघितलं की कथा हा वाङ्मय प्रकार फार पूर्वीपासून आपल्याकडे चालत आलेला आहे. लोकवाङ्मय म्हणजे एका अर्थाने लोकसाहित्य, म्हणजेच जे मौखिक स्वरूपात सुरुवातीला होतं. ज्यावेळेस लेखनाची साधनं उपलब्ध नव्हती अशा वेळेस मौखिक स्वरूपातल्या अनेक गोष्टी कालानुक्रमानुसार, परंपरेनुसार, कालखंडानुसार आपल्याकडे सातत्याने वाहत आलेल्या आहेत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसरीकडून तिसरीकडे असं करत करत त्या चालत आलेल्या आहेत. आजही त्यातल्या काही चांगल्या दर्जेदार कथा आजही आपण वाचतो किंवा आजही आपल्याला त्या वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. तर मध्ययुगीन काळातील व लोकवाङ्मयातील लोककथा आधुनिक काळात मात्र बऱ्याच अंशी बदललेली आहे. कारण आधुनिक काळामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या फॉर्मचा वापर वेगवेगळ्या लेखकांनी आपल्याला केलेला दिसून येतो. आधुनिक काळातील मराठी कथेच्या वैविध्यपूर्ण रूपवैशिष्ट्यांमुळे तिचे अनेक प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. या कथेच्या बदलत्या स्वरूपाचं अनेक समीक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तिचं वर्गीकरण केलेलं आहे. हे वर्गीकरण आपण आता पुढील प्रमाणे पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहतोय कथेचे रचना प्रकारानुसार वर्गीकरण. म्हणजे जी कथा आहे तिचं रचना प्रकारानुसार वर्गीकरण आता आपण पाहणार आहोत. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दोन प्रकारचं वर्गीकरण दिलेलं आहे. एक आहे रचना प्रकारानुसारचं वर्गीकरण आणि दुसरं आहे कथेच्या प्रवाहानुसार तिचे होणारं वर्गीकरण. असे दोन वेगवेगळे प्रकार आपल्याला अभ्यासक्रमामध्ये अभ्यासाला आहेत आणि या दोनच घटकांवर आपण अधिक भर देणार आहोत आणि इतर प्रकारांवर एक धावती नजर टाकणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत कथेची रचना प्रकारानुसार वर्गीकरण कसं पडतं. तर त्याच्यामध्ये मुख्यतः 4 प्रकार आपल्याला दिसून येतात रचना प्रकारानुसार. एक आहे दीर्घकथा, दुसरा आहे लघुत्तम कथा, तिसरा आहे कथा मालिका आणि चौथा आहे साखळी कथा. हे कथेचे जे रचना प्रकार आहेत ह्या प्रकारावरून वेगवेगळ्या प्रकारात कथा कशा पद्धतीने लिहिली जाते, या प्रकारांमध्ये कथेचं विश्लेषण लेखक कसं करतो, कथा लिहिताना त्या कथेमध्ये नेमकं लेखकाला काय सांगायचं असतं, वाचकासमोर तो काय नेमकं ठेवतो, या सगळ्या गोष्टी आपण आता हळूहळू पाहणार आहोत. तर आता सुरुवातीला आपण बघूयात दीर्घकथा म्हणजे नेमकं काय. दीर्घकथेत विस्तार शक्यता अधिक असतात. आपण अतिशय बारकाईने आणि व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. कारण आपल्याला कथेचे रचना प्रकार असं जर कोणी विचारलं किंवा असा जर प्रश्न परीक्षेला विचारला गेला की कथेचे रचना प्रकारानुसार वर्गीकरण स्पष्ट करा, तर आपल्याला 4 प्रकारचं कथेचे जे 4 रचना प्रकार आहेत त्यांचं व्यवस्थित आणि सविस्तर उत्तर लिहिता आलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण हा घटक व्यवस्थितपणे समजून घेत आहोत. तर पहिला आहे दीर्घकथा. दीर्घकथेत विस्तार शक्यता अधिक असतात, त्यामुळे तिचा आवाकाही अधिक व्यापक बनतो. आता तुम्ही म्हणाल दीर्घकथा म्हणजे काय, कारण कथा तर आपण बघितलं कथा ही कमीत कमी शब्दांमध्ये, अत्यंत कमीत कमी शब्दांमध्ये परिणामकारकरित्या सांगितली जाते. वाचकाच्या मनावरती एकच एक संस्कार कथेतून होत असतो. असं आपण पाठीमागे कथेचं स्वरूप, कथेचे विशेष, कथेचे घटक, कथेच्या व्याख्या हे सगळं पाहताना समजून घेत आलेलो आहोत. परंतु इथे आहे दीर्घकथा. दीर्घकथेमध्ये विस्तार शक्यता अधिक असतात, म्हणजेच दीर्घकथेचा विस्तार लेखक ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस तो दीर्घकथेमध्ये कथेचा विस्तार हा अधिक करतो. म्हणजे त्या विस्तारातूनच ती कथा अधिक
म्हणजे एका अर्थाने ती कथा लांबते असं नाही, किंवा लेखकाला फक्त काहीतरी सांगायचंय, काहीतरी लेखक सांगत जातोय म्हणून तो ती वाढवतो असंही नाही. तर त्या कथेचीच ती एका अर्थाने त्या कथेचा तो एक महत्वाचा भाग असतो, कथेचा एक महत्वाचा घटक असते, किंवा कथेची ती अपरिहार्यता असते. आणि म्हणून दीर्घकथेमध्ये विस्तार शक्यता अधिक असतात. त्यामुळे तिचा आवाका अधिक व्यापक बनतो. स्वाभाविक आहे, जर दीर्घकथेमध्ये कथेचा विस्तार अधिक झाला तर तिचा आवाका जास्त असणार. त्यामुळे दीर्घकथेतील जीवन दर्शन लघुकथेच्या तुलनेत अधिक सखोल असते. स्वाभाविक आहे, कारण दीर्घकथा ज्यावेळेस विस्तार स्वरूपामध्ये आपल्या समोर असते त्यावेळेस त्यातील जी पात्र आहेत, त्यातला जो विषय आहे, लेखकाने एखाद्या विषयावरचं मांडलेलं जे चिंतन आहे ते सविस्तरपणे तिथे चित्रित झालेलं असतं. त्याचं अत्यंत व्यवस्थितपणे मूलभूत असं विवेचन लेखक तिथे करत असतो, आणि म्हणून तिच्या परिणाम शक्यता सुद्धा अधिक असतात. आता तिच्या परिणाम शक्यता अधिक असतात म्हणजे काय? ज्यावेळेस वाचक त्या कथा वाचायला घेतात, किंवा वाचक ती कथा ज्यावेळेस वाचायला घेतो त्यावेळेस वाचकाला त्यातून अनेक प्रकारचे संदर्भ मिळू शकतात. वाचक तिचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ लावू शकतो, आणि म्हणून तिच्या परिणाम शक्यता अधिक वाढतं. आपल्याकडे जर दीर्घकथेचं अलीकडच्या काळातलं म्हणजे तुम्हाला जो समकालीन कथांचा संग्रह अभ्यासक्रमामध्ये आहे त्या कालखंडातील समकालीन कालखंडातील जर दीर्घकथेमध्ये चांगलं उत्तम लेखन करणारं नाव घ्यायचं असेल तर ते आहे आसाराम लोमढे. त्यांचा इडा पिडा टळो पळीचे राज्य येऊ हा एक त्यांचा कथासंग्रह आहे. त्याचं नाव आहे इडा पिडा टळो. तुम्हाला माहिती असेल ही आपल्याकडे एक ग्रामीण भागामध्ये बोलीभाषेमध्ये प्रचलित अशी म्हण आहे, आणि ही म्हण आजही आपण कधी कधी वापरतो, किंवा आपल्याला अवतीभोवती अनेक शेतकरी वर्ग किंवा अनेक सामान्य माणसं सहजपणे ही वापरताना दिसतात. तर इडा पिडा टळो किंवा त्यांचं नंतर जे आलोक नावाचा जो त्यांचा कथासंग्रह आहे, ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला, त्या कथासंग्रहातल्या सुद्धा जर आपण कथा बघितल्या तर त्या सगळ्या दीर्घ कथा अशा आहेत. ज्यावेळेस आसाराम लोमढेंची कथा तुम्ही वाचता त्यावेळेस ती कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनेक संदर्भ घेऊन, अनेक पात्रांचं सखोल मनाचं विवेचन, विचार, चिंतन घेऊन, एखाद्या विषयाच्या विविधांगी बाजूंचं स्पष्टीकरण देत 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 एखादा महत्वाचा बोध करत करत ती कथा शेवटाकडे येते. ही कथा आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला असं अजिबात वाटत नाही वाचून झाल्यानंतर की आपण खूप दीर्घ आणि लांबलचक काहीतरी वाचत बसलो होतो. ते वाचून झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ह्या कथेमध्ये काहीतरी खूप चांगल्या प्रकारची मूल्य दडलेली आहेत, आणि ती मूल्य आपल्याला शोधावीशी वाटायला लागतात, आणि म्हणून तो कथासंग्रहच आपण वाचून घ्यायला किंवा वाचण्यासाठी धडपड करायला लागतो. तर दीर्घकथेच्या बाबतीत मी तुम्हाला आसाराम लोमढेंचा उल्लेख केला. ह्या दीर्घकथेमध्ये अजून 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ते म्हणजे या दीर्घकथेमध्ये जे विषय हाताळले जातात त्या विषयांचं जे गांभीर्य आहे ते मानवी जीवनातल्या आपल्या अवतीभोवतीच्या प्रश्नांभोवती, त्या प्रश्नांची असणारी जी तीव्रता आहे, माणसाच्या जगण्याशी त्या प्रश्नांचं असणारं जे नातं आहे ते नातं अधिक सखोलपणे प्रगटीकरण करण्याचं काम ही कथा करत असते. दुसरा भाग, या कथेतली जी पात्र आहेत ही पात्र आपल्याला समजून घेण्यासाठी अधिक सोपी जातात. कारण का? दीर्घकथेमध्ये एखाद्या पात्राच्या तोंडी येणारे संवाद किंवा एखादं पात्र हे दीर्घकालीन त्या कथेत वावरत असतं. म्हणजे पटकन ते पात्र कथेमध्ये येत आहे आणि कथा वाचत वाचता दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानावर आपण जातो आणि पात्र बदलतं किंवा ते पात्र त्या कथेतून नाहीसं होतं. तसं दीर्घकथेत होत नाही. दीर्घकथेमध्ये ते पात्र कथेत दीर्घकालीन विस्तार करतं किंवा दीर्घकालीन मध्ये कथेमध्ये प्रवास करत राहतं. त्यामुळे त्या पात्राच्या तोंडीचे संवाद, त्या पात्राचं त्या कथेतल्या इतर पात्रांशी असणारं नातं हे समजून घ्यायला आपल्याला सोपं जातं. स्वाभाविकपणे हाही भाग आपल्याला अत्यंत दीर्घकथेतून लवकर समजायला मदत होते. त्याच्यानंतर दीर्घकथेमध्ये अजून एक सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की ज्यावेळेस दीर्घकथा तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला समाजातील कोणताही एखादा विषय हा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याची ओळख पडते. म्हणजे आपण तुम्हाला मी म्हणालो कथा आपण 3-4 पानांमध्ये सांगूनही मोकळे होऊ शकतो, म्हणजे 1000 शब्दांमध्ये कथा उत्तम पद्धतीने लेखक प्रगटीकरण करू शकतो. किंवा 4-5 हजार शब्दांमध्ये कथा ज्यावेळेस दीर्घकथासारखी कथा लिहिली जाते त्यावेळेस त्या कथेतून समाजातले अनेक विषय त्या कथेमध्ये
येऊ शकतात किंवा ती कथा अनेक विषयांना आपल्या कवेत घेऊ शकते, तेवढी तिची क्षमता असते. आणि त्यामुळे एकच कथा वाचताना एखाद्या विषयाच्या विविधांगी बाजू आपल्याला त्या निमित्ताने माहिती होण्यासाठी मदत होते. आणि म्हणून दीर्घकथा ही सुद्धा आपण वाचलीच पाहिजे आणि ती वाचण्यासाठी आपण वेळ काढायला हवा. किंबहुना तो वेळ काढल्यानंतर आपण ती कथा वाचायला घेतल्यानंतर शेवटपर्यंत वाचत गेलं पाहिजे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की दीर्घकथेमध्ये समाजातले, आपल्या अवतीभोवतीचे, माणसाच्या जगण्यातले कितीतरी गंभीर प्रश्न त्यामध्ये चित्रित केलेले असतात. उदाहरणार्थ आसाराम लोंढेंनी मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तिथला पाणी प्रश्न असेल, शेतकऱ्यांचं जगणं असेल, अशा अनेक विषय त्या कथेत कवेत घेऊन आपल्यासमोर अत्यंत गांभीर्याने उभे केलेले आहेत. आणि ते खरोखर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी ते वाचावेत. अशा प्रकारच्या त्या सगळ्या दीर्घकथा आहेत, तुम्ही ते नक्की वाचू शकाल. आता दुसरा जो रचना प्रकार आहे तो आहे लघुत्तम कथा. लघुत्तम कथेच्या बाबतीत आपण पाहतो, एखादे बारीक असे सूत्र कमीत कमी शब्दांच्या साहाय्याने लघुत्तम कथा मांडते. एखादे बारीक असे सूत्र कमीत कमी शब्दांच्या साहाय्याने लघुत्तम कथा मांडते. रूपक कथा किंवा दृष्टांत कथांचा विचार लघुत्तम कथा म्हणून आपल्याला करता येतो. लोकपरंपरेत या प्रकारची उदाहरणे विपुल प्रमाणात आपल्याला दिसून येतात. लोकपरंपरेत या कथांची जी काही उदाहरणं आहेत ती आपल्याला विपुल प्रमाणात यामध्ये सापडतात किंवा दिसून येतात. आपण बघितलं, एखादं बारीक असे सूत्र कमीत कमी शब्दांच्या साहाय्याने लघुत्तम कथा मांडण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच इथे आपण काय बघितलं की एखादा विषय आहे आणि त्या विषयाचं जे आशय सूत्र आहे ते व्यवस्थितपणे लेखक मांडत 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 आपल्या समोर आणत असतो आणि त्यातून आपल्याला काही एक आशय, काही एक बोध लेखक त्या माध्यमातून आपल्याला करत असतो. रूपक कथा किंवा दृष्टांत कथांचा विचार लघुत्तम कथा म्हणून आपल्याला करता येतो. म्हणजे ज्यावेळेस आपण रूपक कथा किंवा दृष्टांत कथा म्हणतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ह्या एक प्रकारच्या लघुत्तम कथाच आपल्याला वाटायला लागतात. आता इथे दृष्टांत कथा असा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल, म्हणजे दृष्टांत हा शब्द आपल्या कानावर अनेकदा पडलेला आहे. तर काय आहे दृष्टांत कथा म्हणजे? तर मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणालो की आपण अनेक कथा लहानपणापासून आज तागायत ऐकत आलेलो आहोत. आणि त्यामध्ये काही दृष्टांत कथा आहेत बघा, ज्याच्यामध्ये दृष्टांत असतो, बोध असतो, काही समर्पक उदाहरणं असतात. त्यातली जी पात्र असतात ती आपल्या मनावरती चिरकाल टिकून राहतात, परिणाम करतात. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काही एक समर्पक असा बोध केलेला असतो. कमीत कमी शब्दांमध्ये ती असते. म्हणजे लोकपरंपरेत या प्रकारची उदाहरणे विपुल प्रमाणात सापडतात. हे मी तुम्हाला का म्हणालो की लघुत्तम कथा ज्यावेळेस लेखक लिहायला घेतो किंवा लघुत्तम कथा ज्यावेळेस लेखक लिहित असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एखादं छोटंसं असं आशय सूत्र असतं, परंतु ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्यावरती, वाचकावरती परिणाम करतं. आणि म्हणून लघुत्तम कथा हा प्रकार तुम्हाला रूपक कथा किंवा दृष्टांत कथांचा विचार करताना चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतो किंवा तिथे आपल्याला लघुत्तम कथा खूप चांगल्या प्रकारे सापडतात. आपण पुढे जाऊयात. पुढे आहे तिसरा रचना प्रकार आहे कथा मालिका. आता कथा मालिकामध्ये जर तुम्ही बघितलं तर एकाहून अधिक कथा मिळून मालिका कथा आकाराला येते. मालिका कथेतील प्रत्येक कथेला स्वतंत्र अस्तित्व सुद्धा असतं. आता कथा मालिका आपण बघितलं की एखादी मालिका हा शब्द तुम्ही ऐकला असेल. मालिकेमध्ये कसं असतं, वेगवेगळे एपिसोड असतात, बरोबर. एका पाठीमागून दुसरा, दुसरा पाठीमागून तिसरा, किंवा मालिका संपल्यानंतर आपल्याला येतं की पुढील भागात आपण म्हणजे उद्या पाहणार आहोत. तसं कथा मालिका थोडक्यात समजून घेताना एकाहून अधिक कथा मिळून मालिका कथा आकाराला येतात. मालिका कथेतील प्रत्येक कथेला स्वतंत्र अस्तित्व असतं आणि मालिका कथा म्हणजे कथामाला नव्हे. म्हणजे जसं मी तुम्हाला आता मालिकेसंदर्भात सांगितलं तसं नव्हे. म्हणजे मालिका कथा म्हणजे कथामाला नव्हे, समान पात्र संच, वातावरण व भाववृत्ती असलेल्या कथांच्या समान पात्र संच, वातावरण व भाववृत्ती असलेल्या कथांच्या समूहातून कथामाला आकाराला येते. तसे पाहता कथामालेतील प्रत्येक कथेला स्वतंत्र अस्तित्व असते. ती एक स्वतंत्र सुटी कथा म्हणून वाचता आस्वादता येते. पण इतर कथांहून कथामालेतील कथांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना परस्पर संदर्भांचे अधिकचे परिणाम असते. एकाहून अधिक कथा मिळून मालिका कथा आकाराला येते. यामध्ये काय होतं की वेगवेगळ्या कथा ह्या एकत्र आलेल्या असतात आणि ह्या मालिका कथेतील प्रत्येक कथेला मात्र स्वतंत्र अस्तित्व असतं. म्हणजे प्रत्येक कथेतून लेखक
आपल्या समोर काही एक वेगळा विचार प्रगट करण्याचं काम या कथेतून करत असतो, या प्रकारातून करत असतो. म्हणजेच कथांचं जे समान पात्र असेल, संच असेल, वातावरण असेल व भाववृत्ती असेल, असल्या कथांच्या समूहातून कथा मला आकाराला येते. याच्यामध्ये एक समान सूत्र सुद्धा आपल्याला दिसतात कथा मालिकेमध्ये. आणि तसे पाहता कथा मालिकेतील प्रत्येक कथेला स्वतंत्र अस्तित्व असतं. मी तुम्हाला म्हणालो की प्रत्येक कथा मालिकेतला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. ती एक स्वतंत्र सुटी कथा म्हणून वाचता आस्वादाता सुद्धा येते आपल्याला. इतर कथांहून कथा मालेतील कथांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना परस्पर संदर्भांचे अधिकचे परिमाण असते. त्या कथा ज्यावेळेस आपण वाचत असतो त्यावेळेस आपल्याला एक सलग काही चांगल्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींची ओळख व्हायला सुरुवात होते. त्या पात्रांतून, त्या कथेच्या सलगतेमधून, त्या कथेच्या येणाऱ्या विषयांच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी त्या निमित्ताने माहिती होतात आणि आपण आता कथा मालिका सहजपणे वाचत जातो. हाही एक रचना प्रकार आपल्याला या निमित्ताने माहिती होईल. आणि शेवटचा आहे साखळी कथा. साखळी कथांचे तंत्र आपल्या प्राचीन गद्यात अधिक प्रमाणात वापरलेले दिसून येते. ह्या ज्या साखळी कथा आहेत, ह्या ज्या कथा आहेत मी तुम्हाला म्हणालो, अलीकडे हा वाग्मय प्रकार फारसा हाताळला जात नाही किंवा कथा मालिकेच्या संदर्भात सुद्धा हा प्रकार जास्त प्रमाणात हाताळला जात नाही. अलीकडे कोणत्या प्रकारच्या कथा लिहिल्या जातात तर दीर्घ कथा आपण ज्याला म्हणतो किंवा लघुत्तम कथा ज्याला आपण म्हणतो, त्या पद्धतीने कथा लेखन जास्त आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेलं दिसून येतं. तर साखळी कथा ह्या प्राचीन गद्यात आपल्याला अधिक प्रमाणात आढळतात. म्हणजे महानुभव संप्रदाय जर तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला काही कथा आढळतात ज्या ह्या पद्धतीच्या कथा आपल्याला दिसून येतात. किंबहुना आपलं जे प्राचीन गद्य आहे संत वाङ्मय, तिथे सुद्धा आपल्याला साखळी कथांचं काही एक प्रमाण आपल्याला दिसून येतं. तर ह्या पद्धतीने आपल्याला कथेचे जे काही उपप्रकार आहेत त्यामधले कथेचे जे रचना प्रकारानुसार पडणारं जे वर्गीकरण आहे, ह्या पद्धतीने आपल्याला हे वर्गीकरण पाहता येईल. आता आपण काय पाहिलं, दीर्घ कथा कशाला म्हणतात, लघुत्तम कथा कशाला म्हणतात, कथा मालिका म्हणजे नेमकं काय आणि साखळी कथा म्हणजे नेमकं काय, हे सगळे काय होते कथेचे रचना प्रकारानुसार वर्गीकरण. आता आपण पुढे जाणार आहोत. पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कथेचे विषयानुसार वर्गीकरण सुद्धा आपल्याला करता येतं. कथेचं विषयानुसार वर्गीकरण ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्या समोर पुढील प्रमाणे ते वर्गीकरण सांगता येईल. त्यामध्ये ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा, अद्भुतरम्य कथा, सामाजिक कथा आणि विज्ञान कथा, इतके कथेचे विषयानुसार वर्गीकरण आपल्या समोर आहे. तुम्ही पाहिलं असेल आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक कथांचं लेखन झालेलं आहे. त्यामध्ये ऐतिहासिक पात्र आलेली आहेत, त्या पात्रांनी गेलेला संघर्ष आहे, त्या पात्रांनी त्या वेळेस जी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली, जे देशसेवेचं काम केलेलं आहे, समाजसेवेचं काम केलेलं आहे, समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलंय, अशी अनेक पात्र आपल्याला त्या ऐतिहासिक कथामध्ये पाहायला मिळतात. ऐतिहासिक कथा वाचणं हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण आपण त्याच्यात एका बाजूला रमून पण जातो आणि दुसऱ्या बाजूला खूप चांगल्या प्रकारचं उद्बोधन सुद्धा आपलं तिथे घडून येतं. दुसरा आहे पौराणिक कथा. पौराणिक हा शब्दही आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. पौराणिक कथा ज्यावेळेस आपण वाचायला घेतो त्यावेळेस आपल्याला आपली जी काही रूढी, परंपरा, संस्कृती यांचं एक वेगळं दर्शन आपल्याला ह्या कथांमधून होतं आणि ह्या सुद्धा कथा आपल्याला वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी आपण ग्रंथालयामध्ये गेलं पाहिजे. ग्रंथालयामध्ये गेल्यानंतर तिथे असलेला जो कथा विभाग आहे तिथे आपण ह्या कथांचा शोध घेतला पाहिजे, कारण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रंथालयामध्ये अवेलेबल करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर आहे अद्भुतरम्य कथा. अद्भुतरम्य कथेमध्ये सुद्धा काही एक नाविन्यपूर्ण किंबहुना त्या कालखंडामध्ये घडलेल्या ज्या काही नवनवीन गोष्टी आहेत त्यांचे एक प्रकारचं मिश्रण, त्या एक प्रकारचं चित्रण आपल्याला त्या अद्भुतरम्य कथांमध्ये पाहायला भेटतं आणि तेही आपण वाचलं तर आपल्याला नवनवीन गोष्टी, नवनवीन कल्पना यांची ओळख होण्यास मदत होते. त्यानंतर आहे सामाजिक कथा. सामाजिक कथांच्या माध्यमातूनही आपल्याला सांगता येतं की सामाजिक कथेमध्ये अनेक विषय येतात. इथे विषयाला काही बंधन नाहीये, तिथे अनेक विषय घेऊन लेखक मांडणी करत असतो. कारण आपण बघितलं सामाजिक असे शब्द आपण ऐकले की आपल्याला अनेक विषय आणि अनेक गोष्टी अवतीभोवती जाणवत असतात. त्या अनेक गोष्टी लेखक त्यामध्ये आणत असतो. त्यानंतर आहे विज्ञान कथा. विज्ञान कथा हा अलीकडं अत्यंत चांगल्या प्रकारे लिहिला जाणारा एक कथेचा विषय आहे आणि ह्या विज्ञान कथेच्या विषयाच्या माध्यमातून विज्ञानाच्या संदर्भात, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संदर्भात किंवा विज्ञानाची जी मूलभूत मांडणी आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे अलीकडचे विज्ञान कथाकार करत आहेत आणि म्हणून विज्ञान कथा ही आपल्याला निश्चितच आपला विज्ञानविषयक दृष्टिकोन चांगला करण्यासाठी मदत करते आणि म्हणून त्याही कथा आपण वाचायला पाहिजेत. पुढे आपण जाऊयात. कथेचे स्वरूपावरून वर्गीकरण आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. कथेचं स्वरूपावरून सुद्धा वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये स्फुट गोष्ट आहे,
लघुकथा आहे, रूपक कथा आहेत, अतिलघुकथा आहेत आणि दीर्घकथा आहेत. आता हे स्वरूपावरून वर्गीकरण बघितलं आपण, म्हणजे स्फुट गोष्ट, लघुकथा, रूपक कथा, अतिलघुकथा आणि दीर्घकथा. तर याही स्वरूपात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे कथा लिहिलेली आढळून येते. हे सगळं जेव्हा आपण प्रत्यक्ष कथा वाचायला घेणार आहोत, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या कथाकारांच्या बाबतीत ह्या सगळ्या वाङ्मय प्रकारांचं कथेचं स्वरूप आपल्याला वेगवेगळ्या लेखकांच्या कथांच्या मधून आपल्याला ते जाणवेल किंवा ते आपल्याला त्या त्यावेळी समजून घेता येईल. पुढे आपण जाऊयात. कथेची आशयाच्या अनुरोधाने होणारे वर्गीकरण सुद्धा आपल्याला करता येतं. इथे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल गूढ कथा आहे, भय कथा आहे, रहस्य कथा आहे, कौटुंबिक कथा आहे, विनोदी कथा आहे, नीती कथा आणि बोध कथा आहे. हे कथेच्या आशयाच्या अनुरोधाने भरणारं वर्गीकरण आहे. म्हणजे कथेमध्ये जे आशय येतात, कधी कधी कथेमध्ये गूढ कथेसारखा आशय येतो, काही गूढ गोष्टी असतात ज्या आपल्याला पटकन माहीत नसतात आणि अचानक ती कथा वाचत गेलो की आपल्याला ती गोष्ट माहीत होती आणि म्हणून कुठलं तरी गूढ त्या कथेतून उलगडलं जातं, म्हणून त्याला आपण गूढ कथा असं म्हणतो. भय कथा, आपल्या मनामध्ये भीती असते, आपल्याला अवतीभोवती समाजामध्ये खूप गोष्टी सांगितलेल्या असतात परंपरेमध्ये, आपल्या श्रद्धा, अंधश्रद्धा या रूपात आपल्यामध्ये त्या दडलेल्या असतात. तर ह्या भयकथांच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस ते वाचत जातो त्यावेळेस तिथे आपल्याला अनेक गोष्टींचं प्रबोधन आपलं घडून जातं. रहस्य कथा, रहस्यमय गोष्टींचं वेगवेगळ्या प्रकारचं चिंतन ह्या कथांमधून आपल्याला पाहायला भेटतं. कौटुंबिक कथा, समाजामध्ये जी कौटुंबिक व्यवस्था आहे, कुटुंब व्यवस्था आहे, या कुटुंबातल्या अनेक विषयांना घेऊन अनेक कथा पुढे आलेल्या आहेत, अनेक कथाकारांनी कथा लिहिलेल्या आहेत. विनोदी कथा, विनोदी कथा हा सगळ्यात लोकप्रिय वाङ्मय प्रकार आहे. आणि आता तुम्हाला बदललेला जो नव्याने अभ्यासक्रम आहे, या अगोदर जी मुलं शिक्षण घेत होती FYBA ला, त्यांना विनोदी कथा हाच संग्रह अभ्यासाला होता. त्याच्यामध्ये अनेक विनोदी कथाकार जे होते आपल्याकडे, आचार्य अत्रे असतील, अरुण कोल्हटकर असतील, पु ल देशपांडे असतील, मुकुंद टाकसाळे असतील, यांनी खूप चांगल्या प्रकारच्या विनोदी कथा लिहून मुलांचं त्यावेळेस एका बाजूला मनोरंजन आणि दुसऱ्या बाजूला प्रबोधन अशा दोन्ही गोष्टी यातून केलेल्या दिसून येतात. त्यानंतर नीतिकथा आणि बोधकथा, काही एक नैतिक मूल्य, त्याच्यानंतर काही एक बोध करण्याचं काम या कथांच्या माध्यमातून होतं. असे अनेक प्रकारचे आशय कथा कवेत घेताना दिसतात आणि त्यातून आपल्या समोर त्या कथा आल्यानंतर आपल्याला अनेक नवनवीन विषय त्या निमित्ताने माहिती होतात. यानंतर आता हा जो अभ्यासक्रमाशी निगडीत असलेला आपला जो घटक आहे तो आहे कथेचे प्रवाहानुसार वर्गीकरण. पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येणार आहे. सुरुवातीला कथेचं रचना प्रकारानुसार वर्गीकरण जे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे, आणि आता हा एक घटक आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे, त्याचं नाव आहे कथेचे प्रवाहानुसार होणारं वर्गीकरण. तर साठोत्तरी कालखंडात आपल्याकडे विविध साहित्य प्रवाह उदयाला आल्यानंतर त्या त्या प्रवाहांचं तत्वज्ञान आणि वैशिष्ट्ये स्वीकारून कथा लेखन केल्यामुळे ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी असे वर्गीकरण केले जाते. याच्यामध्ये अजूनही हे वर्गीकरण आपल्याला पुढे नेता येईल, परंतु अभ्यासाचा भाग म्हणून आपण आता सध्या याच कथेच्या प्रवाहांचा विचार जास्त करणार आहोत. तुम्हाला माहिती असेल, 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे, त्या चळवळीतून पुढे आल्यानंतर अनेक बदल आपल्या एकूणच महाराष्ट्राच्या पातळीवर घडण्यास प्रारंभ झाला आणि त्याच्यानंतर शिक्षणाचं जे काही नवीन वारं आपल्याकडे व्हायला लागलं, अनेक शिक्षण संस्था ज्यावेळेस उदयाला आल्या, अनेक प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बदल आपल्याकडे होत गेले आणि या कालखंडातूनच अनेक वाङ्मय प्रवाह सुद्धा हळूहळू निर्माण व्हायला लागले. मग याच्यातूनच आपल्याकडे ग्रामीण साहित्याची चळवळ उदयाला आली, दलित साहित्याची चळवळ उदयाला आली, त्यानंतर स्त्रीवादी साहित्याची चळवळ आपल्याकडे उदयाला आली आणि त्यानंतर आदिवासी साहित्य चळवळ सुद्धा आपल्याकडे पुढे आलेली दिसून येते. या सगळ्या चळवळींमधून वेगवेगळे वाङ्मय प्रवाह पुढे आले आणि त्या वाङ्मय प्रवाहांनीच मराठी साहित्याच्या दिशा, मराठी साहित्य समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे. ज्यावेळेस आपण या सगळ्याचा बारकाईने विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की सुरुवातीला ग्रामीण कथेकडे आपण जाणार आहोत. जी ग्रामीण कथा म्हणजे नेमकं काय, ग्रामीण कथेला प्रारंभ कधी झाला, ग्रामीण कथा कशा पद्धतीने लिहिली गेली, ग्रामीण कथेमध्ये कोण कोण लेखक सुरुवातीच्या काळात लिहित होतं, हे सगळं आपण आता पाहणार आहोत. तर पहिला आहे ग्रामीण कथा. 1960 नंतर ग्रामीण साहित्याचा प्रवाह अधिक जोरकस झाला. खेड्यातील शोषित, विस्थापित माणसांच्या जीवन जाणीवा ठळकपणे व्यक्त करण्यासाठी ग्रामीण साहित्याची चळवळ जन्माला आली. ग्रामीण जीवनातून फुलणारे, ग्रामीण वास्तवातून साकार होणारे साहित्य ग्रामीण साहित्य म्हणून ओळखले जाऊ लागले. या लेखनाला प्रत्यक्ष अनुभवांचे पाठबळ लाभले. या कथेतून ग्रामीण माणसाचे, कष्टकऱ्यांचे दुःख व जीवनभोग
ग्राम जीवनातील परिवर्तने व परंपरा या सगळ्यांचा लेखाजोखा या कथेत घेतला जाऊ लागला. आपण बोललो 1960 नंतर ग्रामीण साहित्याचा प्रवाह अधिक जोरकत झाला. आणि ग्रामीण भागातली जी पिढी होती ती सुरुवातीला शहरात गेली होती. नुकतंच त्यांनी शिक्षण घेतलं होतं आणि शहरात गेल्यानंतर शिक्षण घेताना त्यांना शहरातल्या त्याचबरोबर आपल्या गावाकडच्या शेतकरी जीवनातल्या अनेक गोष्टी, अनेक समस्या, अनेक प्रश्न पहिल्यांदा वाचायला भेटले आणि ते खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदवायला सुरुवात झाली. त्यांना प्रश्न पडायला लागले. त्यांच्या लक्षात आलं, अरे आपण ज्या घटकातून आलो, आपण ज्या गावातून आलो, तो गाव अजून खूप मागे आहे. आपण खूप शहरात आल्यानंतर आपल्याला समजलं की आपलं जे खेड आहे त्या खेड्यातले खूप प्रश्न आहेत. त्या खेड्यामध्ये खूप हालापेष्टा घेऊन संघर्ष करत सहनशील वृत्तीने अनेक माणसं जीवन जगत आहेत आणि ही माणसं सुद्धा साहित्याचा नायक होऊ शकतात. ही माणसं सुद्धा साहित्याचा भाग होऊ शकतात. यांचं चित्रण जर आपण साहित्यात आणलं तर अनेक वेगवेगळ्या प्रकारे लोकांचा दृष्टिकोन बदलेल. ग्रामीण भागाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. ग्रामीण भागातल्या माणसांच्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि म्हणून 1960 नंतर ग्रामीण साहित्याची चळवळ उदयाला आली आणि त्यातूनच राम बोराडे असतील, डॉक्टर रंगनाथ कोतापल्ले असतील, आनंद यादव असतील, भास्कर चंदनशिव असतील, असे अनेक जे ग्रामीण लेखक आहेत, वासुदेव मुलाटे असतील, या लेखकांनी ग्रामीण साहित्य सुरुवातीपासून अत्यंत चांगल्या पद्धतीने समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. हे जे ग्रामीण साहित्य आहे, ह्या ग्रामीण साहित्यामधून विशेषतः ग्रामीण माणसाचं, कष्टकऱ्यांचं दुःख, त्यांच्या जगण्याशी असणारं, शेतीशी असणारं त्यांचं नातं, कृषी संस्कृती, त्या कृषी संस्कृतीमधल्या असणाऱ्या वेदना, ग्राम जीवनातील परिवर्तने, तिथल्या परंपरा, या सगळ्याचा लेखाजोखा, हे सगळे विषय कवितेत घेऊन ही ग्रामीण कथा आपल्याला सुरुवातीपासून पुढे आलेली दिसून येते. म्हणजेच खेड्यातील जे सूषित लोक आहेत, तिथले जे विस्थापित आहेत, तिथली जी माणसं आहेत, त्या माणसांचे जगण्याशी म्हणजे जगण्यासाठी त्यांना करावा लागणारा जो संघर्ष आहे, या सगळे चित्रण पहिल्यांदा ग्रामीण कथेत यायला लागलं आणि नंतर लक्षात असं आलं की अरे च्या, ग्रामीण जीवनामध्ये, ग्रामीण समाजामध्ये माणसं अशा पद्धतीने जीवन जगतात. अशा पद्धतीने त्यांना जगण्याशी संघर्ष करावा लागतो. कारण निसर्गावर अवलंबून असलेली शेती, प्रत्यक्ष दळणवळणाची कमी साधनं, अशा सगळ्या कचाट्यामध्ये तिथला शेतकरी वर्ग, सामान्य माणूस पिसलेला, अडकलेला असतो. आणि अशा याच्यामध्ये त्याच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशाच नसते. अशा दिशाहीन जीवन झालेल्या माणसांना कथेमध्ये पहिल्यांदा स्थान दिलं ते म्हणजे ग्रामीण कथाकारांनी. आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण कथेचं विश्व समृद्ध केलं. आज ग्रामीण कथा मोठ्या प्रमाणात लिहिली जाते आणि ग्रामीण कथेतले सुरुवातीच्या काळातले प्रश्न आणि आत्ताचे प्रश्न बदललेले आहेत, परंतु ग्रामीण कथेमध्ये येणारे प्रश्न, ग्रामीण कथा ज्या पद्धतीने आज समाजाचं चित्रण करते, शेतकऱ्याचं वर्णन करते, तिथे आपल्याला ग्रामीण कथा खूप पुढचा पल्ला गाठलेली दिसून येते. त्यानंतर आहे दलित कथा. 1960 नंतरची दलित कथा आत्मशोध घेणारी, मानसिक स्वातंत्र्याचा उद्गार व्यक्त करणारी आहे. आशय व अनुभव संपन्नता ही तिची प्रवृत्ती आहे. या कथेमागे गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आहे. न्याय, मानवता, संघर्ष, वेदना, विद्रोह, नकार या मूल्यधारेला दलित कथेने आपलेसे केलेले दिसून येतं. जसं ग्रामीण कथा 1960च्या दरम्यान लिहायला प्रारंभ झाला, तसंच 1960च्या दरम्यानच दलित साहित्याची चळवळ सुद्धा उदयाला आलेली आपल्याला दिसून येते. आणि या चळवळीतून सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं दर्जेदार कथालेखन आपल्याला झालेलं दिसून येतं. सुरुवातीला दलित साहित्य चळवळीतून सुरुवात झाली ती दलित आत्मकथनांना, आणि दलित आत्मकथनांमधून अनेक लेखकांनी स्वतःचा जीवन प्रवास रेखाटलेला आहे. स्वतःच्या आयुष्याची झालेली फरफट, या व्यवस्थेने त्यांचं केलेलं शोषण, या व्यवस्थेने त्यांना माणूस म्हणून त्यांचा जगण्यासाठीचा नाकारलेला हक्क, हे सगळं पहिल्यांदा दलित लेखकांनी साहित्यामध्ये आणलं. आणि ज्या वेळेस हे पहिल्यांदा लोकांपर्यंत आलं, ज्यावेळेस आपण वाचायला घेतलं, त्यावेळेस आपण गडबडून झोपेतून उठल्यासारखे जागे झालो. अरे, माणसाच्या आयुष्यात असे होऊ शकतं? माणसाच्या आयुष्याला इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना असू शकतात? माणसाच्या म्हणजे माणूस म्हणून जर समाजामध्ये तुम्हाला स्थानच दिलं नाही, माणूस म्हणून जर तुम्हाला कोणी जीवन जगण्यासाठी हक्क देत नसेल, तुम्हाला माणूस म्हणून कोणी वागवतच नसेल, तुम्हाला गावगाड्या बाहेर ठेवत असतील, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी, वेदना रेखाटल्या. म्हणजे तिथं आपण पाहिलं असेल, उचल्या असेल, उपरा असेल, बलूत असेल, अशी अनेक सुरुवातीच्या काळातली जी आत्मकथनं असतील, या आत्मकथनांनी मराठी साहित्य अक्षरशः ढवळून काढलं.
आणि या आत्मकथनांनी साहित्याकडे बघण्याचा प्रचंड मोठा दृष्टिकोन बदलून गेला. आणि याच नंतर दलित लेखकांनी, आत्मकथनकारांनी दलित कविता आणि दलित कथा आणि दलित कादंबरी हे सगळं विश्व समृद्ध केलेलं आपल्याला दिसून येतं. हे विश्व समृद्ध कशामुळे झालं? तर मी तुम्हाला मगापासून म्हणत आहे की ज्या समाज व्यवस्थेतून तो लेखक आलेला असतो, त्या समाज व्यवस्थेशी असणारी त्याची नाळ, त्याचं असणारं नातं, त्याचे असणारे विचारांचे संदर्भ हे वेगवेगळ्या पद्धतीने बांधले गेलेले असतात. आणि तो लेखक आपलं अनुभव विश्व त्या कथेमध्ये, त्या कादंबरीमध्ये तो आणत असतो. आणि ते वाचायला आपण घेतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे, हे विश्व आपल्याला कधीच माहित नव्हतं, हे आपण कधी वाचलंच नव्हतं, असं आपल्याला अनुभव येतो. तुम्ही जेव्हा ग्रामीण कथा आणि दलित कथा वाचायला घेणार तेव्हा हा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. आणि त्यामुळे तुम्ही ह्या कथा वाचायलाच हव्यात. दलित कथेला खऱ्या अर्थाने गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, गौतम बुद्धांनी सांगितलेलं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे मूल्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची जी शिदोरी, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा दिलेला जो संदेश आहे, हा संदेश खऱ्या अर्थाने त्या कथाकारांनी समृद्ध केलेला आपल्याला दिसून येतो. पुढे आपण जाऊयात शेवटाकडे. त्याच्यामध्ये पुढचा प्रवाहानुसारचा वर्गीकरण आहे आदिवासी कथा. मराठी कथा विश्वाला आदिवासी साहित्य दालनानेही समृद्ध केलेलं दिसून येतं. साहित्याच्या परिघाबाहेर बराच काळ राहिलेला हा या प्रवाहातूनही एकापेक्षा एक उत्तम कलाकृती निर्माण झालेल्या दिसून येतात. विशेष म्हणजे आदिवासी जीवन, संस्कृती, बोलीभाषा, अज्ञान, परंपरा, अंधश्रद्धा, निसर्गप्रेम, अन्याय, अत्याचार, वेठबिगारी, कर्जबाजारीपण, जात पंचायत, शोषण, सेवात्याग, सावकारीपाश इत्यादी अनेक विषय घेऊन ही कथा पुढे आलेली दिसून येते. आदिवासी कथेमध्ये मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे खूप गोष्टी आपल्याला नव्याने वाचायला भेटतात. खूप नवे संदर्भ आपल्याला त्या कथेतून दिसून येतात. कारण हे विश्व आपल्या परिचयाचंच नाही. आपण कधीही आदिवासी भागात जास्त प्रमाणात गेलेलो नाही. आदिवासी भागातल्या लोकांशी प्रत्यक्ष संवाद केलेला नाही. तिथे कधी राहिलेलो नाही. त्यांचे सण, उत्सव, समारंभ, संस्कृती, आचार-विचार, शेती करण्याची पद्धत, दैनंदिन व्यवहार हे आपण कधी पाहिलेलंच नाही. मग ज्यावेळेस आपण ही कथा वाचायला घेतो त्यावेळेस हे सगळं भावविश्व आपल्यासमोर उलगडत जातं आणि आपल्याला लक्षात येतं की आदिवासी कथा ही खरोखर एका वेगळ्या धाटणीची कथा आहे. मराठी साहित्य विश्व ह्याही कथेने चांगल्या प्रकारे समृद्ध केलेलं आहे. यानंतर शेवटचा जो प्रवाहानुसारचा वर्गीकरण आहे ते आहे स्त्रीवादी कथा. 1960-70च्या दशकात जसं दलित साहित्याची चळवळ उदयाला आली, ग्रामीण साहित्याची चळवळ उदयाला आली, तसेच 1975च्या दरम्यान आपल्याला स्त्रीवादी कथेला प्रारंभ झालेला दिसून येतो. कारण 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं. आणि 1975 ते 1985 म्हणजे स्त्री जाणीवेचं विश्व अधिकाधिक प्रगल्भ करण्यासाठी, म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक परिवर्तनासाठी, स्त्रियांचं विश्व अधिक चांगल्या प्रकारे लोकांसमोर येण्यासाठी या वेगवेगळ्या प्रकारे काम समाजामध्ये व्हायला प्रारंभ झाला. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं चिंतन या निमित्ताने व्हायला लागलं. आणि तुम्हाला माहित असेल 1960 ते 1990 हा स्त्री प्रश्नांची चर्चा करणारा स्त्रियांच्या विविध आंदोलनांचा कालखंड आहे. कारण वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या म्हणजे भारत असेल, इंग्लंड असेल, त्याच्यानंतर फ्रान्स असेल, अमेरिका असेल, अशा अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवरती स्त्रियांनी चळवळी सुरू केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्या चळवळींमधूनच अनेक प्रकारचं साहित्य, कथाकार, कथालेखिका, कथा कादंबरीकार पुढे आपल्याला दिसून येतात. म्हणजे स्त्री मुक्तीसाठी राजकारण, कायदा, वाङ्मय इत्यादी अनेक आघाड्यांवर संघर्षशील राहून अस्मिता प्राप्तीसाठी अनेक अंगांनी उठाव करणारा हा कालखंड आहे. या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लेखन आपल्याला झालेलं दिसून येतं आणि याच्यातूनच स्त्रीवादी कथा हा प्रवाह पुढे आलेला दिसून येतो. या प्रवाहाची ओळख आपण सविस्तरपणे नंतर करूनच घेणार आहोत, जेव्हा आपल्याला अधिक तुमचं जे समकालीन मराठी कथा हे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये गौरी देशपांडे या लेखिकेची एक कथा आहे पाऊस आला मोठा. या कथेच्या अनुषंगाने आपण चर्चा करताना की स्त्रीवादी कथा म्हणजे नेमकं काय, स्त्रीवादी कथेची मूल्य विचारधारा नेमकी काय असते, स्त्रीवादी महत्वाच्या कथाकार कोण आहेत, या विषयावर चर्चा जास्त करणार आहोत. आता आपण थांबूयात. पुढील भागात आपण आता पाहणार आहोत की समकालीन मराठी कथा या कथा संग्रहामध्ये तुम्हाला ज्या 9 कथा अभ्यासक्रमामध्ये नेमलेल्या आहेत त्यातली पहिली कथा आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्या कथेचं नाव आहे जेव्हा मी जात चोरली होती. लेखक आहेत बाबूराव बागुल. आता आपण थांबूयात. धन्यवाद.